गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोणी पकडू शकणार नाही असं मत चोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मत चोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 25 तारखेला मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सगळ्यांचं काम तमाम करेल। आधी निवडणुका लवकर घ्या म्हणत होते, आता पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकला अशी विरोधकांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला। भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय। महाराष्ट्रावर एकीचा आणि शिवशाहीचा सूर्य उगवला। मनोमिलन नाटकाच्या टीकेवरून राऊतांचं शिंदेंना उत्तर। भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय। राज्यातील सर्व नरकासुरांना जनताच चिरडेल। संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचा नरकासूर असा उल्लेख। निवडणूक आयोगाला जाब विचारणं हा विरोधकांचा खोटेपणा। पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून दिशाभूल। चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप। तर निवडणुकांआधी मतदार याद्या दुरुस्त होतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं। भाजप उत्तर देत असेल याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत, राऊतांचा आरोप। तर 1 नोव्हेंबरला मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा, बन यांची टीका। अजित पवारांचं नेतृत्व किती महत्त्वाचं आहे ते आम्हाला कळलंय। 42 आमदार बिनशर्त अजित पवारांसोबत आले होते। माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। तर जनतेला न्याय द्यायचा असेल तर अजित पवारांशिवाय पर्याय नाही, कोकाटेंचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला आणखी 2 धक्के। शिवसेनेचे दुर्गेश चव्हाण आणि सचिन गुंजाळ भाजपमध्ये। भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता। भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष दीपा गावंड यांचा भाजप पक्षाला रामराम। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पक्षप्रवेशामुळे कळव्यात भाजपला खिंडार। राष्ट्रीय समाज पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष संजय घाडगे यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। माणगाव शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा संपन्न। जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश। रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड शिंदेंच्या सेनेत दाखल। दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार, मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा। दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशासाठी सोलापूरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा विरोध। दीपक साळुंखेंनी सांगोला तालुक्यात भ्रष्टाचार केलाय। भ्रष्टाचार लपवण्यासाठी दीपक साळुंखेंचा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न। श्रीकांत देशमुख यांचा आरोप। ठाकरेंच्या युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर चर्चेत। बॅनरवर सूरज चव्हाण यांचा संघर्ष योद्धा असा उल्लेख। सूरज चव्हाण यांची आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख। पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादाय आयुक्तांचा आदेश। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात जैन बांधवांचा निर्धार। धर्मादाय आयुक्तांकडून पुरावा मागणं आश्चर्यकारक, जैन बांधवांची प्रतिक्रिया। पुण्यातील जागा गिळणारे जाग्या मोहोळ ट्विट करत धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवर टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। नमाज पठण करणाऱ्यांसोबत भाजप उद्धटपणा करत आहे। जे ब्रिटिशांची गुलामी करायचे ते सत्तेत बसलेत। शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णींनी केलेल्या आंदोलनावर अबू आझमींची टीका। तर नमाज पठणानं मेधा कुलकर्णी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या। मग शनिवारवाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखत नाहीत का? सचिन खरात यांची टीका। शनिवारवाड्यात नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओनंतर पतितपावन संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले। बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य। बच्चू कडूंनी बालिशपणाचं बोलणं थांबावं, समाजकार्य करावं। राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आणि बच्चू कडू आता ढोल वाजवत आहेत, प्रवीण दरेकरांची टीका। तो बच्चू कडूंना अजूनही संभाजी महाराजांचं योगदान समजलेलंच नाही, कडूंच्या बुद्धीची कीव येते, माणिकराव कोकाटे यांची टीका। डुक्कर परवडलं पण सरकार नाही, एखादा आमदार कापला तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही। आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसा, बच्चू कडू यांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता।
कुठल्याही प्राण्याची उपमा सरकारला दिली तरी ती त्या प्राण्याची बदनामी होईल. बच्चू कडूंवर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांचीही सरकारवर टीका. बच्चू कडूं सारखा विद्वान माणूस मी पाहिला नाही. कडूंच्या विधानाला कुणीही गांभीर्यानं घेत नाही. अनिल पाटील यांची बच्चू कडूंच्या वक्तव्यावर टीका. बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते. नितेश राणेंची टीका, तर आम्हाला लागलेली हवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानात घालू. बच्चू कडूंचा पलटवार. राजकारण करण्याची ही वेळ नाही. बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. नगर विकास खात्यामुळे पैशांचा तुटवडा येणार नाही. विकास प्रकल्पांची आवश्यकता पूर्ण केली जाईल. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून दिवाळी भेट. प्रत्येकी 2 कोटींचा विकास निधी मंजूर. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकास कामं केली जातात. भुजबळ, वडेट्टीवार आणि हाकेंचे मोर्चे हे राजकारण. बबनराव तायवाडे यांचा आरोप. तर ज्यांचे वडील आजोबांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावं, तायवाडेंची मागणी. उद्धव ठाकरे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर. 4 दिवस अनेक गावांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याची पाहणी करणार. 3 हेक्टरपर्यंत जमीन बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर. राज्यातील 6,12,177 शेतकऱ्यांना फायदा होणार. स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढा. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी. मित्र पक्षांचे अनेक आमदार आणि जिल्हा प्रमुखांकडून युतीधर्म पाळला जात नसल्याची तक्रार. नंदुरबारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार. मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका. युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, कोकाटेंचं वक्तव्य. युतीत असलो तरी ताकद वाढवावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं. पक्षाची ताकद वाढवताना युतीलाही धक्का लागायला नको. आनंद परांजपे यांचं आवाहन. सर्वात मोठा पक्ष म्हणून महायुतीत समन्वय राखणं भाजपचं काम. परांजपेंची प्रतिक्रिया. नंदुरबार तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यास सुरुवात. पालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सूचना. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करा असेही निर्देश. विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीची बैठक संपन्न. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडली बैठक. बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढा, नितेश राणे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती. ज्या घटनेशी संबंध नव्हता त्यावरून 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालली. त्या दिवसात मी 2दा मरता वाचलो. धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त. 250 दिवस गप्प होतो म्हणणाऱ्यानं 27 वर्ष काय काय केलं मला माहिती. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून करुणा मुंडेंचा टोला. वाल्मिक कराडला मोठं करण्यात धनंजय मुंडेंचा हात. करुणा मुंडेंचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी आंदोलकालाच घरी बोलावून ज्यूस पाजला. शेतकरी प्रश्नावर एका तरुणानं 9 दिवस केलं होतं उपोषण. दरम्यान सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत. शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका. शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार दाखवण्यात आले होते. रोहित पवार त्या 188 मतदारांसोबत दिवाळी साजरी करायला गेले, पण मतदार यादीतील नमूद पत्ता आणि मतदारच अस्तित्वात नसल्याचं समोर. एकीकडे शरद पवार त्यांच्या पक्षातील नेत्यांना सांगतात की शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी. दुसरीकडे काही जण आपल्या घरावर लाइटिंग लावतात, दीपोत्सव करतात. आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता टीका. पुण्याच्या सारसबागमधील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजकांना धमकी. कार्यक्रमात धर्माविरोधातील गाणी सादर केल्यानं धमकी आल्याचा आरोप. पोलिसांच्या आश्वासनानंतर सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रम होणार असल्याची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं? गोरेंची राज ठाकरेंवर टीका. सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी. सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही. जाहीर केलेलं पॅकेज अतिशय तोकडं असल्याचा आरोप. सोलापूरच्या माढ्यात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचं पिठलं भाकरी आंदोलन. सरकार चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ. सरकारविरोधात फसवी घोषणा म्हणत घोषणाबाजी. नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान. मंत्री माणिकराव कोकाटेंकडून पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांकडून तक्रार. अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे कोकाटेंचे आदेश. अहिल्यानगरच्या करंजीमध्ये पुरामुळे 7 ते 8 कुटुंब बेघर. अनेकांवर दुसऱ्याच्या घरातच दिवाळी साजरी करण्याची वेळ. सरकारनं तातडीनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी कार्यक्रमात राजकीय विरोधक एकत्र चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, अंबादास दानवे आणि संजय शिरसाट मनमोकळेपणानं गप्पा मारताना दिसले. दिवाळी निमित्तानं यवतमाळच्या ग्रामीण आणि शहरी भागात आदिवासी समाज पारंपरिक गोंडी नृत्यात तल्लीन. भाजप आमदार राजू तोडसाम यांच्याकडून ढेमसा नृत्य आयोजित. तोडसाम यांनी गोंडी नृत्यावर धरला ठेका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट. महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांच्या बढत्या. महाराष्ट्राला मिळाले 47 अप्पर जिल्हाधिकारी. तब्बल 10 वर्ष रखडल्या होत्या बढत्या. दिवाळी निमित्तानं जेजुरी गडावर खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईनं जेजुरी गड उजळून निघाला. मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा आरोप. पदोन्नती आणि बदली करताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय. राजभवनामध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती झाल्याची माहिती. अहिल्यानगरमध्ये खोटा कोरोना रिपोर्ट देऊन रुग्णावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप. मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून अवयव तस्करी केल्याचाही आरोप. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 5 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. डॉक्टरांना तात्काळ अटक करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी. पुणे पालिकेतील 2 बडे अधिकारी निलंबित. पालिकेतील टीडीआर खर्ची विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांचं निलंबन. परवानगी नसताना इमारतीच्या 2 मजल्यांचा टीडीआर वाढवून दिल्यानं आयुक्तांकडून कारवाई. वरळी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी महिलांचा पारंपरिक वेशभूषेत हातात दिवे घेऊन भव्य मोर्चा. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मेरा आंदोलनच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला. जळगावमधील चिमुकले श्रीराम मंदिरात दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अनोखी दिवाळी साजरी. 1151 दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. यंदा उपक्रमात बेल्जियम इथले विदेशी तरुण सहभागी. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये अनोखा भेंडोळी उत्सव. भारतात काशी आणि तुळजापूर या 2च ठिकाणी साजरा होतो क्षेत्रपाल काळभैरवाचा उत्सव. कराडमध्ये झेंडूच्या फुलाला 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर. परराज्यातून झेंडूची आवक वाढल्यानं झेंडूचे दर आणखी खाली येण्याची शक्यता. झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून भीती व्यक्त. नाशिकमधील खंडणी प्रकरणी लोंढे पिता पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी. बंगला बळकावण्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल. दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. असरानी यांचं 350हून अधिक सिनेमांमध्ये, हिंदी सिनेमांमध्ये काम. औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी. 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त. कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण. मामाकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलेल्या मुलीचा अपघातात मृत्यू. सिंधुदुर्गमधील फोंडाघाट गांगोवाडीतील घटना. 3 फेब्रुवारीला होणार होतं निकिताचं लग्न. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाच्या वॉररूमची केली पाहणी. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात एक केंद्रीय वॉररूम स्थापन. देशभरातील सर्व रेल्वे स्थानकं प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्याचं काम वॉररूमचं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मथुरामधील बाके बिहारी मंदिराचं तळघर तब्बल 5 दशकांनंतर उघडलं. काही निरीक्षण कार्य पूर्ण करण्यासाठी तळघर 1971 नंतर पहिल्यांदाच उघडलं. दिल्लीत प्रदूषण वाढलं. हवेची गुणवत्ता खालावली. GRAP2 अंतर्गत प्रदूषण विरोधी निर्बंध लागू. राजधानीत कोळसा आणि लाकडाच्या वापरावर बंदी. डिझेल जनरेटर सेटचा वापर देखील मर्यादित. इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनची एअरबसला आणखी 30 विमानांसाठी ऑर्डर. या नवीन ऑर्डरसह कंपनीच्या एकूण वाईड बॉडी विमानांच्या ऑर्डरची संख्या 60 वर. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा इशारा. भारतानं रशियन तेल आयात करणं थांबवलं नाही तर मोठ्या कराचा सामना करावा लागू शकतो. ट्रम्प यांची धमकी. पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र म्युझियममध्ये 4 मिनिटात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस. रविवारी केवळ 4 मिनिटात नेपोलियन तिसरा याच्या 9 मौल्यवान वस्तूंची चोरी. संग्रहालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय. ChatGPTला टक्कर देण्यासाठी स्वदेशी सर्वम AI मॉडेल सज्ज. बंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी डिसेंबर किंवा जानेवारी 2024 पर्यंत करणार लॉन्चिंग. स्वदेशी AI मध्ये 10 स्थानिक भाषांचा वापर. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सर्वप्रथम या ॲपचा वापर करणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून